आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमचा व्हिडिओ YouTube सजेक्शनमध्ये कसा घेऊन जायचा। कारण YouTube सजेक्शनमध्ये व्हिडिओ जाणं खूप गरजेचं आहे। जोपर्यंत आपला व्हिडिओ YouTube सजेक्शनमध्ये जात नाही तोपर्यंत आपल्या चॅनलवर व्ह्यू काही येणार नाहीत। व्हिडिओ सजेक्शनमध्ये गेला तरच माणसं पाहतील, नाहीतर आपला व्हिडिओ तिथलची तिथंच बसल। 10, 20 किंवा 50, 100 व्ह्यू येऊन परत त्याचे व्ह्यूज वाढणार नाहीत आणि आपला व्हिडिओ सजेक्शनमध्ये कसा न्यायचा हे मी आज या व्हिडिओमध्ये पूर्ण सविस्तर सांगणार आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। जर तुम्ही आत्ताच नवीन YouTube चॅनल काढलेला असेल किंवा तुमचं जुनं YouTube चॅनल का असेल पण जुने YouTube चॅनलवरही तुमचे व्हिडिओ फक्त 100-200 व्ह्यू येऊनच थांबतात, तर याचा अर्थ काय, तर तुमचा व्हिडिओ सजेक्शनमध्ये जात नाही आणि जे नवीन यूट्यूबर असतात त्यांचे व्हिडिओ तर सजेक्शनमध्ये जाणं खूप गरजेचं आहे। कारण त्यांच्या जोपर्यंत त्यांचे व्हिडिओ सजेक्शनमध्ये जात नाही तोपर्यंत त्यांना ऑडियन्स बेस भेटत नाही आणि जोपर्यंत ऑडियन्स त्यांचे व्हिडिओ पाहत नाही तोपर्यंत त्यांच्या चॅनलवर वॉच टाईम कंप्लीट होत नाही आणि तुमच्या चॅनलवर वॉच टाईम कंप्लीट होण्यासाठी तुमचा व्हिडिओ सजेक्शनमध्ये जायलाच हवा। आणि ज्यांचे जुने चॅनल आहेत वर्ष 1.5 वर्ष झालं तरी त्यांच्या चॅनलला व्ह्यूज येत नाहीत, 100-150 थांबतात, कारण त्यांचा व्हिडिओ सजेक्शनमध्ये जात नाही। आणि त्या व्हिडिओ सजेक्शनमध्ये जाण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आज मी तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये सांगत आहे। सगळ्यात पहिली गोष्ट सगळ्यात फास्ट व्हिडिओ सजेक्शनमध्ये कधी जातो, ज्यावेळेस आपल्याला त्या व्हिडिओला टॅग, थंबनेल काही लावायची गरज नसते त्यावेळेस ही आपला व्हिडिओ सजेक्शनमध्ये कसा जातो आणि केव्हा जातो आणि पटकन केव्हा जातो या गोष्टीचं उत्तर मी तुम्हाला सांगते। ज्यावेळेस एखादा ट्रेंड सुरू असेल कोणत्या गोष्टीचा, जसं की एखाद्या कुकिंग रेसिपीचा असेल, जसं की एखाद्या ब्लॉगचा असेल, पाठीमागं बघा एक ट्रेंड सुरू होता की कुणीही ब्लॉग शूट करायचं आणि त्या ब्लॉगला नाव द्यायचं की माय फर्स्ट ब्लॉग आणि ज्यावेळेस अशा टाईपचे ब्लॉग बनवले जायचे त्यावेळेस ते ब्लॉग व्हायरल व्हायचे आणि त्यावेळेस त्या व्हिडिओला थंबनेल कसं लावलंय, त्या व्हिडिओ खाली टॅग कसे टाकलेत किंवा तो व्हिडिओ कसा बनवला याचं यूट्यूबला काही देणं घेणं नव्हतं, कारण तो व्हिडिओ ट्रेंडमध्ये चालू होता आणि सगळेजण त्या व्हिडिओला बनवत होते। आणि असा जर एखादा ट्रेंड चालू असेल आणि ट्रेंड येईल त्यावेळेस आपल्याला त्याच ट्रेंडवर व्हिडिओ बनवायचा आहे। कारण त्यावेळेस आपण छोटे यूट्यूबर आहोत का मोठे यूट्यूबर आहोत हे यूट्यूबला काहीच घेणं देणं नसतं। त्यावेळेस आपला व्हिडिओ सजेक्शनमध्ये जायला आणि व्हायरल व्हायला खूप चान्स असतात। आता ज्यावेळेस कोणत्याही गोष्टीचा ट्रेंड येतो ना त्यावेळेस 1000-2000 किती बरेच व्हिडिओ बनवले जातात आणि त्यातले सर्वच व्हायरल होत नाहीत, पण 2000 बनवले तर 1000-1500 तर व्हायरल होतात। आणि बाय चान्स आपला व्हिडिओ त्या ट्रेंडमध्ये जाऊन व्हायरल झाला तर आपलं चॅनल एका झटक्यातच मॉनिटाईज होतं आणि आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं असलं ऑलरेडी तर आपली कमाई देखील होते। आणि एकदा का व्हिडिओ एखादा व्हायरल झाला तर त्या व्हिडिओने आपल्या चॅनलवर सबस्क्राईब देखील गेन होते। आता ही झाली नशिबाची गोष्ट, हा झाला तुक्का। ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा ट्रेंड सुरू असतो आणि त्यावेळेस आपण तो व्हिडिओ टाकला आणि तो सजेक्शनमध्ये गेला, कारण त्यावेळेस सजेक्शनमध्ये जाण्यासाठी ना टॅगची गरज असते, ना थंबनेलची गरज असते आणि बाकी कोणत्या गोष्टीची गरज असते। डायरेक्ट तो ट्रेंड करत असतो ऑलरेडी व्हिडिओ, म्हणून लगेच आपला व्हिडिओ सजेक्शनमध्ये जातो। हा झाला तुक्केवाला पहिला पॉईंट किंवा नशिबाचा खेळ म्हणू शकतो आपण याला। पण ज्यावेळेस बी असे काही ट्रेंड येतात त्यावेळेस आपल्याला आवर्जून त्या ट्रेंडवर व्हिडिओ बनवायचा म्हणजे बनवायचा। समोरच्याने जसा बनवलाय सेम तसा नाही बनवायचा, थोडेसे बदल करून आपल्याला तो व्हिडिओ बनवायचा आहे। हा झाला पहिला पॉईंट। आता दुसरा पॉईंट काय आहे माहिती का, आपला व्हिडिओ सजेक्शनमध्ये येण्यासाठी आपल्याला काय करायचंय, ज्यावेळेस आपल्या चॅनलवर सबस्क्राईब बेस पुरेपूर नसतो, आपल्या चॅनलला व्ह्यू येत नाहीत, आपल्या व्हिडिओला व्ह्यू येत नाहीत, आपण मनाला वाटेल तसे व्हिडिओ टाकतो आणि व्ह्यू येत नाहीत आणि आपल्या व्हिडिओला
यूट्यूब खूप पुढं पाठवतही नाही. मग आपला व्हिडिओ सजेक्शनमध्ये जाण्यासाठी ऑडियन्सपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे. ती म्हणजे काय, तर तुमचं चॅनल कोणत्या कॅटेगरीचं आहे, तुमचं चॅनल ब्लॉगचं आहे, ट्रॅव्हलिंगचं आहे किंवा तुमचं चॅनल कुकिंगचं आहे. तर काय करायचं, तुम्ही या लेवलचे यूट्यूबर शोधायचे. जर तुमचं चॅनल कुकिंगचं आहे आणि तुम्हाला एखाद्या कुकिंगच्या चॅनलमधल्या ज्या पॉप्युलर रेसिपी आहेत, पॉप्युलर रेसिपी चॅनल आहे, जसं की मधुराताईचं चॅनल, जसं की सरिताताईचं चॅनल, असे मोठे मोठे चॅनल शोधायचे, 4-5 चॅनल शोधायचे आणि ते चॅनल शोधल्यानंतर त्यांच्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ पाहायचे. त्यांच्या चॅनलवर जाऊन कोणते व्हिडिओ पाहायचे बरं, त्यांच्या चॅनलवर जाऊन असे व्हिडिओ पाहिजे की पहिले आता सध्याच्या सुरुवातीच्या 3 महिन्यामध्ये त्यांनी चॅनलवर कोणते व्हिडिओ टाकले आहेत ते व्हिडिओ ऑब्झर्व करायचे, पाहायचे आणि त्या व्हिडिओमधून त्यांचा मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ कोणता गेलेला आहे तो पाहायचा आणि त्या प्रकारचा आपण व्हिडिओ बनवायचा. आणि सेम टू सेम नाही बनवणार झाला तरी तशाच प्रकारचा व्हिडिओ बनवायचा आणि तो व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड करायचा आणि त्यांनी त्या व्हिडिओला थंबनेल कशा प्रकारचं लावलेलं आहे ते थंबनेल देखील बघायचं आणि प्रयत्न करायचा की आपलं थंबनेल त्यांच्यासारखं असायला हवं किंवा त्यांच्यापेक्षा भारी असायला हवं आणि आपल्या थंबनेलमध्ये त्यांच्यापेक्षा थोडेसे काही बदल केलेले हवे, पण त्याच टाईपचं थंबनेल बनवायचं आणि तशीच रेसिपी टाकायची. कारण ऑलरेडी ती रेसिपी सजेक्शनमध्ये असते आणि लोक त्या रेसिपीला टाईप करून बघत असतात किंवा ऑलरेडी त्या रेसिपीवर ऑडियन्स असतं आणि ज्या वेळेस एखादा ऑडियन्स त्यांची रेसिपी बघत असेल त्यावेळेस त्या रेसिपीच्या खाली लगेच आपली रेसिपी दाखवली जाते. यूट्यूबला आजकाल नवीन छोटा यूट्यूबर, मोठा यूट्यूबर किंवा नवीन यूट्यूबर याचं काही देणं घेणं नाही. यूट्यूबला फक्त ऑडियन्स बेस वाढवायचा आहे. ऑडियन्सला कोणते व्हिडिओ आवडत आहेत, कोणत्या व्हिडिओवर ऑडियन्स टिकून आहे, या गोष्टी यूट्यूबला खूप गरजेच्या वाटतात. म्हणून ही ट्रिक खूप कामाची आहे. आपण मोठ्या यूट्यूबरचे सध्याच्या 2-3 महिन्यातले व्हायरल व्हिडिओ बघायचे आणि त्या टाईपचे व्हिडिओ बनवायचे. त्यांच्या ह्याच्यावर 1,00,000 व्ह्यू असतील तर आपल्या ह्याच्यावर कमीत कमी 1,000-1,500 पर्यंत तर व्ह्यू जातात आणि त्यांचे मिलियनवर असतील तर 2-3 हजार आपल्या व्हिडिओला व्ह्यू येतात. मग ते 2-3 हजार व्ह्यू काय आपल्यासाठी थोडे झाले नाही, कारण की आपल्या चॅनलवर 100-200 व्ह्यू येऊनच आपला व्हिडिओ थांबत होता आणि या टाईपच्या ट्रिक लावल्यानंतर आपला व्हिडिओ सजेक्शनमध्ये जायला मदत होतं. हा झाला दुसरा पॉईंट. आणि आता तिसरा पॉईंट जो आहे तो खरंच खूप मेन पॉईंट आहे. तो पॉईंट तर आपल्याला नवीन यूट्यूबर असलं तरी करायला हवा आणि जुने असलं तरी करायला हवा, तेव्हाच आपला व्हिडिओ सजेक्शनमध्ये जातो. डायरेक्ट व्हिडिओ कुणाचाच सजेक्शनमध्ये जात नाही. व्हिडिओ सजेक्शनमध्ये जाण्यासाठी आपल्या व्हिडिओला एकदम सुंदर थंबनेल लावायला हवं. सुंदर म्हणजे समोरच्या ऑडियन्सने आपलं थंबनेल बघितल्यानंतर ऑडियन्सने आपल्या थंबनेलवर टच करायला हवं. आजच्या टायमाला एक तर ऑडियन्स समोर आपलं थंबनेल जातच किती वेळासाठी, सेकंदभरासाठी आपलं थंबनेल ऑडियन्स समोर जातं. आपण स्वतः ज्यावेळेस यूट्यूबवर जातो त्यावेळेस आपल्याला एखादी रेसिपी सर्च करायची असते किंवा एखादी गोष्ट आपल्याला यूट्यूबवर बघायची असते, त्यावेळेस आपण तो विषय यूट्यूबवर सर्च करतो आणि तो विषय यूट्यूबवर सर्च केल्यानंतर काय करतो बरं, आपण व्हिडिओ वरी खाली करतो आणि तेवढ्या सेकंदभरात एखादं थंबनेल आपल्याला भारी वाटलं की लगेच आपण त्या थंबनेलवर टच करतो. म्हणून आपल्या व्हिडिओचं थंबनेल खरंच खूप गरजेचं आहे आणि चांगलं अट्रॅक्टिव्ह असणं तर खूप गरजेचं आहे. मेन पॉईंट थंबनेल आपल्याला व्यवस्थित लावायचं आहे आणि क्लिक रेटवालं थंबनेल लावायचं आहे. आणि आजच्या टायमाला थंबनेल बनवणं काहीच अवघड नाही. तुम्ही जर जेमिनीवर आणि ChatGPTवर जाऊन यूट्यूब थंबनेल बनवून द्या म्हणलं तर ते व्यवस्थित यूट्यूब थंबनेल बनवून देतात आणि क्लिक रेटवालं थंबनेल बनवून देतात. त्यांना म्हणायचं की क्लिक रेटवालं यूट्यूब थंबनेल बनवून द्या. आपल्या यूट्यूब थंबनेलची त्यांना साईज सांगायची, आपल्याला कोणत्या विषयावर यूट्यूब थंबनेल बनवायचं आहे ते त्यांना सांगायचं किंवा एखाद्या रेसिपीचं बनवायचं असेल तर त्या रेसिपीचा फोटो द्यायचा आणि यूट्यूबच्या थंबनेलची साईज किती आहे ती साईज सांगायची आणि त्या थंबनेलवर टॅग तुम्ही लिहून द्यायचे. म्हणजे जे लिहिलेले अक्षर आहेत त्याच्यामध्ये मिस्टेक येत नाही. म्हणून फोटो घ्यायचा रेसिपीचा त्याच्या किंवा तुमच्या ब्लॉगचा कशाचा त्याच्यावरचे तुम्हाला काय लिहायचं आहे ते लिहायचं आणि तो फोटो ChatGPT किंवा जेमिनीवर द्यायचा आणि त्यांना म्हणायचं यूट्यूब थंबनेल बनवून द्या. तर ते आजच्या टायमाला खूप चांगलं यूट्यूब थंबनेल बनवून देतात आणि थंबनेल बनवून द्या म्हणताना त्यांना म्हणायचं क्लिक रेटवालं कैची थंबनेल बनवून द्या. म्हणजे 1 नंबरच असं थंबनेल बनवून देते जेमिनी बी आणि
ChatGPT. आता ही झाली थंबनेलची गोष्ट. आता थंबनेल व्यवस्थित टाकून थंबनेल व्यवस्थित बघून ऑडियन्स तर तुमच्या व्हिडिओमध्ये घुसली, पण ऑडियन्स व्हिडिओमध्ये घुसल्यानंतर कमीत कमी ऑडियन्स तुमच्या व्हिडिओवर 1 ते 2 मिनिट थांबायला हवी. ज्या वेळेस ऑडियन्स तुमच्या व्हिडिओवर 1 ते 2 मिनिट किंवा 3 मिनिटाचा टाईम घालते, त्यावेळेस यूट्यूबला वाटतं की तुमच्या व्हिडिओमध्ये काहीतरी अशा गोष्टी आहेत ज्या ऑडियन्सला काहीतरी शिकवतात किंवा ऑडियन्सच्या आवडीच्या आहेत किंवा एंटरटेनमेंट करतात. कमीत कमी तुमच्या व्हिडिओवर ऑडियन्स 2 ते 3 मिनिट टिकली पाहिजे. ज्यावेळेस तुमच्या व्हिडिओवर ऑडियन्स टिकायला सुरुवात होते, त्यावेळेस तुमचा व्हिडिओ यूट्यूब स्वतःहूनच सजेशनमध्ये पाठवतो आणि खूप जास्त सजेशनमध्ये पाठवतो. आणि तसंच व्हिडिओची सुरुवात ज्यावेळेस आपण करतो, त्यावेळेस व्हिडिओचे पहिले 30 सेकंद खूप महत्त्वाचे असतील. ज्यावेळेस ऑडियन्स तुमच्या व्हिडिओवर 30 सेकंदपर्यंत थांबते, त्यावेळेस यूट्यूबला बी वाटतं यांच्या व्हिडिओमध्ये काहीतरी आहे. आणि कमीत कमी तुम्ही ऑडियन्स जर तुमच्या व्हिडिओवर 30 सेकंदापर्यंत थांबून ठेवली, तर यूट्यूब तुमचा व्हिडिओ पुढं पाठवायला सुरू करतो. 30 सेकंद जर तुमच्या व्हिडिओवर ऑडियन्स थांबली ना, तर पुढचा मिनिट दीड मिनिट ऑडियन्स बरोबर बघते तुमचा व्हिडिओ. म्हणून सुरुवातीचे 30 सेकंद व्हिडिओमध्ये खूप गरजेचे असतात. आणि त्या 30 सेकंदात व्हिडिओमधला मेन पॉईंट काय आहे तो सांगायचा नाही, पण मेन काय होणार आहे ते सांगायचं, पण सगळंच मेन पॉईंट सांगायचं नाही. म्हणजे ऑडियन्सने व्हिडिओवर आल्यानंतर व्हिडिओ टच करून जायलाही नको आणि ऑडियन्सला व्हिडिओ बघितल्याशिवाय राहायलाही नको. म्हणजे कमीत कमी 1-2 मिनिट व्हिडिओ आपला ऑडियन्सने बघायलाच हवा. असे सुरुवातीचे व्हिडिओचे 30 सेकंद तुमचे असायलाच हवे. तेव्हा तुमचा व्हिडिओ यूट्यूब सजेशनमध्ये पाठवतो. तसंच व्हिडिओ खाली टॅग, सर्चेबल टॅग आपल्याला टाकायचे आहेत आणि हॅशटॅग टाकायचे आहेत. या सर्व गोष्टी आपल्याला यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये पॅकेज सारखा वापर करायचा आहे. आणि हे पॅकेज करून तुम्ही यूट्यूबवर जेव्हा व्हिडिओ टाकता, त्यावेळेस तुमचा व्हिडिओ खूप भारी प्रकारे चालतो आणि यूट्यूब देखील तुमच्या व्हिडिओला पुढं पाठवते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. परत भेटू अशाच नवीन काहीतरी व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.